लिंबोणीच्या फांदीवर कावळा बोलतो, बाई कावळा बोलतो. अगो बाई माझा आज डावा डोळा लवतो, डावा डोळा लवतो. अगो बाई माझा आज डावा डोळा लवतो, डावा डोळा लवतो. ओळखीच्या खाना खुणा आला घरचा पाहुणा, लिंबोणीच्या फांदीवर कावळा बोलतो, बाई कावळा बोलतो. आनंद मनी माईना, आनंद मनी माईना, कस ग सावरू हे गगन भरारी पाहे पाखरू पाखरू. आनंद मनी माईना. साठ एक वर्ष होऊन गेली, कदाचित त्याच्यापेक्षा काही थोडी जास्तच. मी सुलोचनाबाईंना पाहतो आहे. कधी त्यांना मी सिनेमाच्या पडद्यावर पाहतो. माझ्याबरोबर अनेक प्रेक्षक असतात, त्यांच्यातलाच मी एक. त्या वेगवेगळ्या भूमिका करतात आणि त्या खऱ्या वाटतात आम्हाला. त्या काही वेळेला कुठल्या तरी महाभारतातल्या कथेतल्या असतात, कधी ऐतिहासिक चित्रपटामध्ये त्या महाराणी येसूबाई झालेल्या असतात, कधी त्या जिजाबाई असतात. आणि नंतर असं दिसतं की दुसऱ्या एका चित्रपटामध्ये ह्याच बाई एखाद्या शेतकरीणीसारख्या येतात, शेतामध्ये काम करतात, पाटानं येणारं पाणी वळवतायत आणि आपल्या रोपांच्यापर्यंत पोचतं करतायत. त्यांची भाषा बदलते, त्यांचा वेश बदलतो, त्यांचा चेहरा मात्र तोच असतो. अशा त्यांच्या अनेक भूमिका प्रेक्षक पाहतात आणि त्या त्या चित्रपटामधल्या त्या त्या भूमिका त्या जिवंत करतात. चित्रपटाचं नाव मीठ भाकर. आणि असा सीन होता की आम्ही सगळे जेवायला बसलो आहे आणि सुलोचनाबाई भाकरीचे तुकडे करतात आणि प्रत्येकाच्या हातात एक एक भाकरी द्यायला लागलेल्या आहेत. आणि तेवढ्या स्टुडिओतले लाईट्स गेले. आम्ही आपले अंधारामध्ये बसून राहिलो आहे. कधी लाईट्स येतात आणि कधी आमचा हा शॉट होतो आणि कधी जेवायला मिळतं असा प्रत्येकाच्या चेहऱ्यावरती भाव की जो कोणाला अंधारात दिसत नव्हता. आणि लाईट्स आले. भावना चला 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 शॉट घेऊया, चला. कॅमेरा लागला, तयारी झाली शॉटची. आणि मग सुलोचनाबाईंना बाबांनी सांगितलं की अगं ती भाकरी मोडून सगळ्यांच्या हातात दे. आणि त्यांनी टोपली बाजूला घेतली आणि त्या टोपलीत बघितलं, त्यामध्ये भाकरीच नाही. आणि त्यांच्या चेहऱ्यावरती जो निरागसपणा त्यावेळेला दिसला, त्या इकडं शोधतायत तिकडं शोधतायत. आणि मग त्या बाबांना म्हणतात तुम्ही तुम्ही जस्ट ठेवली होती पण कुठं आता दिसत नाही आहे. आणि मग आमच्या लक्षात आलं ते हे की त्या अंधारामध्ये जरी आमचे चेहरे सुलोचनाबाईंना दिसत नसले तरी आम्ही भुकेनं किती कळवळलेलं आहे हे त्यांच्या लक्षात आलं. आणि त्या अंधारामध्ये त्याने आमच्या हातात भाकरीचा एक एक तुकडा ठेवला. हे त्यांचं जे वात्सल्य आणि हे जे आम्हाला समजून घेण्याची त्यांची वृत्ती आणि दुसऱ्यांच्या
या भुकेच्या कळवळण्यामुळं त्यांना वाटलेली जी काय आमच्याबद्दलची माया, त्यामुळं त्यांनी आमच्या हातात भाकरी दिली. भूमिका कशी करावी, ती लाईट असताना करावी, कॅमेरा चालू असताना करावी, कॅमेरा चालू नसताना कशी करावी, हे आम्हाला सुलोचनाबाईंच्यामुळं कळलं. या सुलोचनाबाईंच्या विषयी माझ्या मनात, मी जेव्हा शाळेत जात होते तेव्हा आम्हाला एक ठराविक चित्रपट बघण्याचीच परवानगी होती घरातून. तर बाळा जोजोरे वगैरे असे काही चित्रपट मी त्यांचे पाहिले होते. आणि का कुणास ठाऊक, काहीतरी गेल्या जन्मीचं त्यांचं माझं नातं असावं. मला त्या खूप आवडल्या आणि अजूनही आवडतात. हल्दी पेंढारकर बाबांच्या दिग्दर्शनाखाली मला काम करायला मिळालं, याचं पूर्ण श्रेय दीदींना आहे. आणि नंतर त्यांच्याने माझी इतकी छान केमिस्ट्री जमली की कुठेही दीदींचं म्हणजे काय असायचं की जयप्रभामध्ये 2 शूटिंग असते, त्यात एकात दीदी आहेत, एकात मी आहे. तर आम्ही दोघी नेहमी एकत्र जेवायचो, एकत्र बोलायचो, एकत्र बसायचो. मोलकरीणमध्ये त्यांच्याबरोबर काम करताना त्यांचा हात धरून त्यांना मी बाहेर काढते असा शॉट होता. मला जमेच ना. यशवंत पेटकर म्हणाले, अगं काय करते सीमा तू, धर ना दीदींना. आणि एक तर मी इतकी बारीक होते आणि मी दीदींना धरून, मला पटतच नव्हतं की मी दीदींना कसं मी बाहेर काढू. मग दीदीने मला बाजूला नेलं, म्हटलं सीमा तू मला बाहेर काढतेस का, अगं त्या कॅरेक्टरला बाहेर काढतेस. हे असं आपल्या चित्रपटात होतच असतं ना, तू अगदी जोरात ओढ, मला लागलं तरी चालेल. मग मला बरं वाटलं की त्यांनी मला स्वतः सांगितलं आहे. मी जोरात ओढला, तो शॉट झाला. ते त्यांचं गाणं मोलकरीणमध्ये जे आहे ते आज मला आठवतं आहे की ते गाणं म्हणतात की देव जरी मज कधी भेटला, माग हवे ते माग म्हणाला, म्हणे न प्रभू रे माझे सारे जीवन देई मम बाळांना. तर हे आम्ही आता त्यांची इतकी लहान नाही आहे मी की मी त्यांची बाळ आहे, पण तशी बाळच आहोत सगळ्या दृष्टीने. तर आम्ही हेच परमेश्वराकडे मागू की खरंच खूप आयुष्य द्या. आणि दीदींना अजूनही, खरं म्हणजे दीदीने कामं केली पाहिजेत, केली तर आणखीनही त्यांना खूप खूप काही काही मिळेल. भारतीय स्त्री कशी असावी याचं खरं म्हणजे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे दीदी आहे. तिच्या अभिनयाबद्दल खरं म्हणजे सगळे भरभरून बोललेच आहेत, बोलले असतील. सहजता आणि त्या व्यक्तिमत्वात घुसणं हे मला वाटतं तिचे इतकं अन्य कोणाला खरंच क्वचित जमलं असेल. तिचं सगळं अस्तित्व त्या भूमिकेनं व्यापलेलं असेल. प्रपंचाच्या वेळेस मला हे जाणवलं. मला त्यानंतर फार मोठं कामं नाही करायला मिळाली, पण ती सहजतच सहवासात होती, बॅकग्राऊंडला होती. तिचं अस्तित्व कायम जाणवतच होतं. विलक्षण एक्सप्रेसिव्ह डोळे आणि त्या भूमिकेमध्ये शिरण्याची ताकद ही मला वाटतं तिच्या जवळपास सुद्धा फार क्वचित लोकांना असेल. त्यामुळं कॅमेरामध्ये म्हणजे माझ्या असं लक्षात येतं की कॅमेरा काय करतो, कॅमेरा नट डोळ्यातून दिसतो, नटी डोळ्यातून दिसते मुख्यत्वे, त्याच्या सर्व अस्तित्वातून दिसते, पण डोळ्यातून. ते डोळे तिच्या इतके प्रभुत्वानं, प्रखरपणं, नेमकेपणानं वापरलेला फार क्वचित माणूस असेल. मला तिचं आणखी एक विशेष असं जाणवलं की खरं म्हणजे ज्या परिस्थितीतून आली होती त्या परिस्थितीतून बाहेर पडून बाबांच्या शिक्षणामुळे असेल, पण खरं म्हणजे जिजाऊ काय दिमाखात उभं केली होती. मला असं वाटतं की त्याचं कारण तिच्यामध्ये स्वतःमध्ये एक विलक्षण ग्रेस होती, विलक्षण ग्रेस होती. म्हणजे रूपलावण्य अभ्यासिता नव्हे सहजगुणाचं चाले उपाय, काहीतरी दळायचो या आगंतुकाची. हे खरं म्हणजे उंच असणं, व्यक्तिमत्वात सुंदर असणं, फॉर्म चांगला असणं, या सगळ्या गोष्टी दैवदत्त आहेत. पण त्या स्वतः कॅरी करणं. मला आठवतं दिल्लीला आम्ही गेलो असताना हैदराबाद हाऊसमध्ये आम्हाला ठेवलं होतं आणि खरोखरी महाराणी वावरावी ना तशी ती तिथं वावरत असे त्या हैदराबाद हाऊसमध्ये. हा जो तिचा महाराणीपणा होता ना तो कॅमेऱ्यामध्ये सुद्धा होता, कॅमेरा पुढे सुद्धा होता. आणि मग अत्यंत दारिद्र्यातलं, दुःखातलं याचं काम असेल तरी किंवा जिजाऊचं विलक्षण प्रखर व्यक्तिमत्व असेल, हे सगळं तिच्या व्यक्तिमत्वामधून असं प्रोजेक्ट आउट व्हायचं. मराठी मुलखासाठी मारतात ते मराठी, धर्मासाठी जगतात ते मराठी,
आया बहिणींच्या आबरूसाठी मरतात ते मराठे. भाकरी पायी चाकरी पत्करली. चाकरी शिपायाची पत्करली का बायकावर पहारे करायची? महाराष्ट्रात नुसते जन्मलात म्हणून तुम्ही मराठे? तुम्ही तर सराटे, स्वराज्याच्या वाटेवर पसरले. या तुमचा दरवाजा. चला राणी साहेब, आता आपण तुम्ही सुखरूप गेल्यावरची अज्ञान होती. महाराष्ट्राचं मन अजून पुरतं मेलं नाही. जगदा आमच्या सगळ्या पुरंदरे वाड्याला आणि परिवाराला अतिशय आवडणारा माणूस म्हणजे सुलोचना दीदी. आमच्या मातोश्रींना त्या फार आवडायच्या आणि आवर्जून त्यांचा चित्रपट आला की त्या बघायच्या. 1957 सालापर्यंत माझ्या मातोश्री होत्या, पण अगदी आवर्जून म्हणजे जणू काही अगदी पालखीचं दर्शन घ्यायला जावं किंवा एखाद्या गणपती उत्सवात नवरात्रामध्ये देवदेवतेचं दर्शन घ्यायला जावं, तसा दिदींचा चित्रपट पाहणं हा आमच्या आईसाहेबांचा अत्यंत आवडता असा विषय होता. एक फार विलक्षण माझ्या जीवनातली एक कथा आहे, घडलेलीच आहे, की ज्यावेळेला राजा शिवछत्रपती हा खर्चाच्या दृष्टीने अतिशय अवघड आणि इतर बाबतीतही मोठा व्याप असलेला असा एक ग्रंथ मी ज्यावेळेला लिहून पुराही केला. आता तो छापायचा होता, प्रश्न होता तो पुढचा पैशाचाही होता. मातोश्री आमचे वडील गेल्यापासून जरा अबोल झालेल्या होत्या. मला म्हणाल्या, पहिली प्रत जी तुम्ही विकाल ना ती भेट म्हणून द्या, विकू नका, आणि ती सुलोचनाला द्या. दिदी हा शब्द की आमच्या मातोश्री त्यांच्या बाबतीत वापरत नव्हत्या, त्या सुलोचना म्हणायच्या. त्यामुळे त्या सुलोचनाला द्या. त्यांचा हात शकुनाचा आहे. एखाद्या कलेच्या क्षेत्रातल्या व्यक्तीला लोक मानतात, प्रेम करतात, आवडतं ना, कलेवरती प्रेमही असतं ना, पण तो कुटुंबातलं मानण्या इतकं प्रेम हे आमच्या घरामध्ये दीदींच्या बाबतीमध्ये होतं, आजही आहे. इतकं विलक्षण दीदींच्याबद्दलचं आमचं जिव्हाळ्याचं नातं आहे. दीदीने कामही तशीच केली. दीदींचं काम म्हणजे खानदानी काम. सौंदर्याचं निश्चितच लक्ष्मीसारखं सौंदर्य परमेश्वरांनी त्यांना दिलं, पण मोलकरीण चित्रपटामध्ये त्यांनी काम केलं ते एका मोलकरणीचं केलं. वास्तविक आईचंच काम पण करावं लागलं ते मोलकरणीच्या स्वरूपात, पण तरी त्यातलं आई पण त्यांचं व्यक्त होत होतं. आणि त्याच दिदीनी जिजाऊ साहेबांचं म्हणजे शिवाजी महाराजांच्या मातोश्रींचं आणि महाराणी येसूबाईचं काम त्यांनीच केलं. एका बाजूला महाराणीचं काम केलं तर दुसऱ्या बाजूला मोलकर्णीचं काम केलं. आणि दोन्ही कामं त्यांची अशी होती की महाराष्ट्राने ती अक्षरशः तळातावर घेतले नाहीत, खांद्यावर घेतले नाहीत, घेतली ती हृदयातच ठेवली. तुमची भाऊजी काय विलायतेच नाही ऐकत काय? सकाळपासून अगदी नुसती धावपळ चालली आहे ती. 4 वर्षात भेट नाही त्यांची. आपण अधून मधून जाऊन भेटून येता, आपल्याला नाही कळायचं ते. अहो, जयसिंग माझा सख्खा भाऊ आहे, रक्ताचं नातं आहे म्हटलं. आमचं काळजाच आहे. आपले ते भाऊ असले तर माझे भाऊजी आहेत, माझं मूल आहे ते. दीदींना ज्या भूमिकात लोकांनी पाहिलं आणि त्यांच्या मनामध्ये ते घर करून बसलं, किंबहुना असंच प्रत्येकाला वाटू लागलं महाराष्ट्रातल्या की ही ताई आहे, बहीण आहे, वहिनी आहे, आई आहे. आणि हे नातं मनात कुठेतरी प्रत्येकाच्या रुजून बसलं. मी ज्यावेळेला या क्षेत्रात आलो त्यावेळेला माझीही स्थिती एका अर्थानं हीच होती.
कारकीर्द त्यांची खूप मोठी 1940च्या आसपास कुठेतरी, मला असं वाटतं, मला नक्की नाही सांगता येणार, पण त्यांची कारकीर्द सुरू झाली आणि मी साधारण 60च्या सुमाराला आलो. मला आठवत होतं दिवस. मी राजाहूनकडे 5वा असिस्टंट म्हणून होतो. पण कुठेतरी वालजींशी गप्पा मारताना खूप त्यांच्याविषयीचा आदर जो आधीही ऐकलेला होता त्यापेक्षाही ते व्यक्तिमत्व फार मोठं मला जाणवायला लागलं. आणि त्यातनं का कोणाला मी, त्यांनाही असं वाटलं की याच्याशीही गप्पा माराव्या, यांनी यावं. पुढे तर आमचं नातं इतकं झालं की मी मुंबईला जर आलो तर मी बॉम्बे गेस्ट हाऊसमध्ये उतरायचं नाही, तू घरी ये. मी राहत असे त्यांच्याकडे. आणि त्यावेळेला जे आणखीन एक वेगळं जीवन पाहिलं की घरातली त्यांची आईप्रमाणे असलेली मावशी, त्यांचे अनेक 3, 4, 5 भाऊ, त्यांच्या पत्नी, त्यांच्या गावची माणसं यायची, त्या प्रत्येकाशी त्या इतक्या आपलेपणाने वागायच्या. प्रत्येकाला असं वाटायचं की मुंबईला गेलं तर त्यांच्या घरी गेलं पाहिजे. 1962चं आक्रमण झालं. यशवंतराव होते. दत्तकाका, उद्या आपल्याला सकाळी यशवंतरावांकडे जायचं आहे. बस मी तयार. आम्ही गेलो. कशा करता काय मला काही कल्पना नव्हती. यशवंतरावांनी एक थोडा वेळ 10-15 मिनटं वाट पाहिली. आम्ही आत घेतलं, बोलावलं. काय 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 त्याच्या आधी हे ठरलं होतं की आम्ही चित्रपट क्षेत्रातल्या लोकांनी काही कार्यक्रम करावा वगैरे, त्यातनं काही पैसे उभे करावे. मला असं वाटलं त्यानिमित्तानं हे असेल. त्याने एक डबा काढला आणि यशवंतरावांच्या हातात दिला. म्हणे, हे माझे, मला परंपरागत माझ्या घरातनं मिळालेले हे दागिने आज मी देते. यशवंतरावांना ही कल्पना नव्हती. अरे त्यांनी सांगितलं थांबा थांबा. त्यांनी हातात घेतलं आणि नंतर परत त्यांच्या हातात दिलं. अरे म्हणे फोटोग्राफर बोलवा, अमकं करा तमकं करा. फोटोग्राफर आले. ते म्हटले कशा करता हे? मी फक्त द्यायला आले आहे. नाही, मला पाहिजे फोटो. एक मुख्यमंत्री म्हणतो. काय रे, काय झालं? तू बाबाला काय म्हणून हाक मारतेस ग? हे विचारण्यासाठी तेवढ्या धावत आलास? सांग ना काय म्हणतेस ते. काय म्हणून हाक मारतेस बाबाला? मी त्यांना कधी हाकच मारत नाही. काही सांगायचं असेल तर आपणच जाऊन सांगते. काय रे? नाही, मला माहित आहे. तू म्हणतेस ऐकलं का? असंच ना? बरं लक्षात ठेवले. मग विचारतोस कशाला रे? चल माझ्या बरोबर चल. अरे अरे पण कुठं? चल. इथं उभं राहून म्हणून. बरं ऐकलं का? जी हाल. छोटा जवान हा माझा पहिला चित्रपट आणि दिदीने माझ्या आईची भूमिका केली होती. आणि मला आठवतं त्यावेळेला दिदीने मला अक्षरशः धडे दिले का लाईट कसा घ्यायचा, कॅमेराला फेसिंग कसं द्यायचं. आणि खूप खूप मला त्यांच्याकडून शिकायला मिळालं. माझा पहिला शूटिंगचा दिवस तो सुद्धा प्रभात स्टुडिओमध्ये, म्हणजे फिल्म इन्स्टिट्यूट जी आहे आता, तिथे पूर्वी एक फ्लोअर शूटिंगला द्यायचे आणि त्या फ्लोअरवरती आम्ही शूटिंग करत होतो. आणि त्या प्रभातच्या पवित्र वास्तूत मला दिदीनी प्रशिक्षण दिलं. दिदींचा मला एक फार मोठा आधार मिळाला. आणि म्हणूनच आज मी जो महेश कोठारे आहे तो दिदींमुळेच आहे. दिदी, आय थँक्यू व्हेरी मच. खरोखरच तुम्ही महाराष्ट्र भूषण आहात. दिदींचा आणि आमचा घरचा संबंध खूप जुना. म्हणजे मला जेव्हापासून आठवायला लागतंय लहानपणापासून, तेव्हापासून मी दिदींना आमच्या घरात जाता येताना बघतोय. आम्ही त्यांना खूप मानतो. आम्ही त्यांच्या शब्दाच्या बाहेर नाही. आणि आम्हाला त्यांचं भयंकर कौतुक आहे
म्हणजे एखाद्या घरातल्या व्यक्तीचं कौतुक जितकं असतं तितकंच आम्हाला त्यांचं आहे, कारण ते आमच्या स्वतःच्या आहेत. तेवढा प्रेम आम्हाला त्यांनी दिलेलं आहे. आम्ही त्यांच्यामध्ये एक मातेचं रूप, एक बहिणीचं रूप, एक आत्याचं रूप असं स्वतःहून पाहिलेलं आहे. आणि जसं जग म्हणतात ना की त्या दिदी आहेत सगळ्यांच्या, त्या खरंच दिदी आहेत सगळ्यांच्या. चित्रपट महामंडळाच्या कुठल्याही कार्यक्रमाला मी त्यांना बोलवलं की ते आवर्जून येतात. म्हणजे तुम्हाला सांगतो, दादासाहेब फाळकेंची जयंती होती आणि त्या काळामध्ये मुंबईमध्ये एवढा प्रचंड उन्हाळा होता, इतका प्रचंड उन्हाळा होता की बाहेर उभं राहत नव्हतं, इतकं माणूस घामाने दबदबून जात होतं. अशा काळामध्ये, अशा वेळामध्ये, ह्या वयामध्ये त्या सगळ्यांच्या आधी सकाळी 10:30 वाजता त्या हिंद माता टॉकीजच्या दरवाज्यात येऊन उभ्या राहिल्या. आणि अशा ठिकाणी दिदी उभ्या राहिल्या आणि आम्हाला इतकी लाज वाटली. आम्ही इकडून तिकडून काहीतरी करून छत्र्या आणल्या. नको रे, राहू दे म्हणले. आमच्या काळामध्ये आम्ही सिनेमे असेच बनवलेले आहेत, आमच्या काळामध्ये आम्ही असंच उन्हात उभा राहून आणि काबाड कष्टाने आम्ही काम केलेले आहेत. आणि हे जे दादासाहेब फाळके आहेत, ज्यांच्यामुळे आज आपण इथे सगळेजण उभे आहोत, ज्यांच्या आज एवढ्या परिश्रमांमुळे आज ही व्यवसाय इथं आपल्याला दिसतोय, त्यांच्या जयंतीच्या दिवशी मी इथं येऊन उन्हात जर 10 मिनिटं उभे राहिले तर काय फरक पडतो रे, मला काहीच हरकत नाही. आणि तू अशी कठोरपणे दूर राहतेस. भाऊजी एक शब्दही बोलू नको, आधी पळाला आणि मग सगळं. वहिनी नाही भाऊजी, माझ्या नशिबात नाही ते सुख. कुणाच्या नशिबी सुख भोगायचं असतं आणि कुणाच्या नशिबात दुसरी सुखात असलेली लांबून पाहायचं. वहिनी खेळ पुढे कर, पळाला घेणारच की नाही. एक पाऊल पुढे ठरलेस तर बघ, शपथ आहे माझी तुला. मी एक भाग्यवान कलाकार आहे की दिदींच्या बरोबर मला वेगवेगळ्या भूमिका करण्याला मला संधी मिळाली. मी पहिल्यांदा सांगितलं तसं की नाही, भावाचं तर काम केलेलंच आहे, पण त्यांच्याबरोबर त्यांच्या प्रियकराचंही काम केलं आहे आणि त्यांच्या मुलाचंही काम केलं आहे. पुण्यामध्ये एक गमतीदार घटना घडली की त्यावेळी आम्ही ही दोन्ही चित्रपट, आता नावं माझ्या लक्षात येत नाही आहेत, ती दोन्ही चित्रपट पुण्यामध्ये चालू होते. एकाचं शूटिंग सकाळी 7 to दुपारी 2 वाजेपर्यंत चालायचं आणि दुसऱ्याचं शूटिंग 2 to 10 असं चाललं होतं आणि 2 शिफ्टमध्ये आम्ही कामं करत होतो. सकाळी शूटिंगमध्ये एक अशी सीन होता की एका झाडाखाली दिदी म्हणजे माझी प्रेयसी बसलेली आहे, तिच्या डोक्यावर, तिच्या मांडीवरती मी डोकं ठेवलेलं आहे, शांतपणे झोपलो आणि त्या प्रेमानं माझ्या केसातनं हात फिरवत म्हणतात की अरे तू परत कधी येणार आहेस, सांग ना, मला बाहेरगावी जायचं असते आणि तू परत केव्हा येणार आहेस. असा एक छोटासा सीन होता, छानसा. तो शेवटी सीन झाला, तोपर्यंत 2 वाजले. नंतर तिथून मी सिंको नावाच्या एक स्टुडिओत गेलो, तिथं शूटिंग होतं. तिथं त्यांनी आपले ते संबंध गेटअप बदलला, त्या आईच्या गेटअपमध्ये आल्या, मी मुलाच्या गेटअपमध्ये आणखीन थोडंसं मेकअप चांगला करून एक तरुण मुलगा झालो. आणि गेल्यानंतर डायरेक्टरनं आम्हाला जो सीन सांगितला आणि आम्ही एकदम दोघांनी एकमेकांकडे असं बघितलं. हा दोन्ही सीन अगदी सारखे होते, फक्त भावना वेगळ्या होत्या. तो त्यांनी जो डायरेक्टरने सीन सांगितलं की तुझी आई अशी का झाडाखाली बसलेली आहेस, तू बाहेरगावी जाणार आहेस, तू तिच्या मांडीवरती डोकं ठेवलेलं आहेस, तुझ्या डोक्यावरून केसावरून ते हात फिरवत म्हणते की पोरा तू परत कधी येणार आहेस रे. कलाकार शेवटी इथून ज्यावेळी तो काम करतो ना तेव्हा ते जाऊन तुम्हाला भेटतं. फक्त शब्द बोलल्यानं तो कलावंताची केली भावना तुमच्यापर्यंत पोचत नाही आहेत, तुम्हाला ती जाऊन भेटत नाही आहेत. आणि आम्हाला तो सीन करणं कठीण व्हायला लागलं. म्हणजे ते वाक्य आलं, ते डोक्यावरून हात फिरवलं की त्यांना खुदकून हसू यायचं. अरे कधी कधी त्या हसायच्या, कधी मी हसायचं. आणि आम्हाला तो सीन त्या दिवशी करता आला नाही, कारण आम्ही तितक्या तन्मयतेनं हा दुसरा सीन करू शकलो नाही. दीदीच एक अशा कलाकार आहे की ज्यांनी माझे स्वर्गीय पती मोडक साहेबांच्या बरोबर 12 पिक्चरमध्ये काम केलं, काही मराठी आणि काही हिंदी. आणि हे नेहमी मला म्हणत असे की पुष्कळ मराठी कलाकार किंवा हिंदी बायकांनी माझ्याबरोबर नायकाची भूमिका केल्या, पण दीदीबरोबर काम करताना एक विलक्षण अनुभव येत होता. कारण त्यांची सादगी, त्यांचे कलेचे प्रतीचं प्रेम, त्यांची निष्ठा,
त्यांची तपस्या, ह्या सगळ्या मला खूप प्रभावित करत असे. त्या खूप सोज्वळ चरित्राच्या कलाकार आहेत असे मला नेहमी सांगत असे. मैं तो गरीब भी तेरा हूँ, अमीर भी तेरा रहूँ. हे भगवान, मेरी इतने भी कोई खुश होगी दुनिया में. मैं तो कहती हूँ ऐसे ही तुम्हारे बाजू में मेरी जान चली. लेकिन कुछ नहीं. सारी प्रजा की इच्छा है कि राम राजा बने. मेरी भी इच्छा है कि राम राजा बने. आपको सबकी इच्छा का आदर करना ही पड़ेगा. धन्य है वो माँ जिसने आप जैसे बेटे को जन्म दिया. कितना बदनसीब हूँ मैं माँ जी. भगवान का दिया सब कुछ है, किसी चीज की कोई कमी नहीं, लेकिन इस बेटा कहकर पुकारने वाला कोई नहीं माँ जी. बेटा. आपल्याला खूप आनंद झाला की आपण म्हणतो माझा आनंद गगनात मावेनासा झालाय. सुलोचना दीदींना महाराष्ट्र भूषण पुरस्कार जेव्हा मिळाला तेव्हा इतका आनंद झाला आणि त्यावेळी लक्षात आलं की आनंद मावून घ्यायला गगनच का लागतं. सर्वार्थाने मोठ्या असलेल्या सुलोचना दीदींच्या बरोबर मी ज्यावेळी एका चित्रपटामध्ये काम केलं तेव्हा खरं तर माझ्या मनावर त्यांच्याबरोबर सारख्या अभिनेत्रीबरोबर मी काम करते आहे, अत्यंत लहान कलाकार, तर माझ्या मनावर दडपण यायला हवं होतं. पण ते दडपण माझ्या मनावर कधीच आलं नाही. खरोखरच मी त्यांच्याबरोबर काम केलेल्या चित्रपटातले प्रसंग आजही आठवते तेव्हा मनाला फार समाधान होतं. अभिनय कसा करायला पाहिजे, आवाज कसा वापरायला पाहिजे असल्या गोष्टी दीदींनी स्वतः शिकवल्या नाही, कधीही सांगितलं नाही. पण त्यांच्या सहवासात राहून त्यांच्याबरोबर राहून या मी कळत नकळत शिकत गेले. वागलं कसं पाहिजे, फक्त अभिनयाबद्दल नाही, कसं वागलं पाहिजे, दुसऱ्यांना प्रेम कसं दिलं पाहिजे हे दीदींनी आणि दीदींचे गुरु भालजी पेंढारकर, तेही माझे गुरु. दीदी कधीही एखादी गोष्ट समजावून सांगत असताना त्या मी सांगते हे कधी जाणवलं नाही त्यांच्यात. अगं बाबाकीने मला असं सांगायची आशा, बाबांनी मला असं सांगितले, असं त्या ज्या सांगायच्या त्यामध्ये त्यांनी मी सांगते आहे, मला काहीतरी समजतं आहे हा अभिनिवेश त्यांच्या वागण्यात कधीही नसायचा आणि आजही नाही आहे. दीदींना 80 वर्ष पूर्ण झाली, पण सामान्य माणसांसाठी ही अशी वय वाढणं 80, 81, 82 असं असतं. दीदी इतक्या अलौकिक आहेत की वयाचं बंधन त्यांच्याकडे नाही आहे. म्हणूनच मला असं वाटतं की इतक्या समर्थ, इतक्या सर्वांना लाडक्या प्रिय असणाऱ्या सुलोचना दीदींच्याकडं वाकड्या नजरेने पाहायची हिंमत वयाला सुद्धा